संदीपनी गुरुकुलात आम्ही असं ऐकलं की महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून सुद्धा मुलं येतात. तर आपल्याकडे कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमधून येणारी मुलं आहेत? आपल्याकडं महाराष्ट्रातून असं एकही जिल्हा राहिला नाही की त्या जिल्ह्यातला विद्यार्थी आपल्याकडे आलेला नाही. मुंबई, पुणे, नंदुरबार, सुरतचे काही विद्यार्थी आहेत, नागपूरचे काही विद्यार्थी आहेत, अकोले जिल्हा तिथले पण काही विद्यार्थी आहेत, बीडचे आहेत, संभाजीनगरचे आहेत. गुरुकुलामध्ये सध्या आमच्याकडे योग क्लास चालतो. त्यानंतर शैक्षणिक दृष्ट्या विचार केला तर इंग्लिश, गणित, काही ग्रामीण भागातून येणारे विद्यार्थी आहेत. सांप्रदायिक शिक्षणाबरोबर पखवाज पण झाला पाहिजे, गायन पण झालं पाहिजे, कीर्तन झालं पाहिजे आणि त्याबरोबर ते शिक्षणात पण कुठं मागं पडू नये यासाठी आम्ही इंग्लिश गणितचे क्लास चालू केले. त्यानंतर कॉम्प्युटर लॅब उभारले आणि ते कॉम्प्युटर लॅब चालू आहे, ते पण विद्यार्थ्यांना क्लास म्हणून देतो. काही तुमचे महाराष्ट्राला मिळालेले नामांकित मृदंग अलंकार असतील, प्रवचनकार असतील किंवा कीर्तनकार असतील, त्यांची नावं सुद्धा आपण सर्वांना समजावीत म्हणून सांगितली तर बरं राहील. माझ्याकडं आता सध्या जवळजवळ 8 ते 9 विशारद मुलं असतील. अरे वा. आणि बाकीचे कीर्तन वाजवणारे भरपूर मुले आहेत, गाणं तयार आहे. माझ्याकडे एक जुन्या फळीतले नवनाथ महाराज गीते संगीत अलंकार झाले, शुभम महाराज बनकर म्हणून आहेत, माऊली महाराज तांबे, आता सध्या महाराष्ट्रात त्याचं चांगलं नाव आहे, राहुल महाराज तांबे, अजून बरेच आहेत. म्हणजे सगळ्यांचे नाव सांगितले तर भरपूर आहेत, पण सध्या टॉप मध्ये हे आहेत कलाकार. गुरुकुलचं नाव ते उज्ज्वल करतायत. रामकृष्ण हरे. रामकृष्ण. मानवता संवाद नावाच्या युट्यूब चॅनेलवरती आपण विविध आध्यात्मिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, कृषी, उद्योग, व्यापार सर्वच क्षेत्रातील ज्या व्यक्ती आहेत तर त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत, त्यांच्या मुलाखती आपण घेणार आहोत. आजच्या मुलाखतीच्या निमित्तानं अहिल्यानगर जिल्ह्यातील ऐतिहासिक, सांस्कृतिक, शैक्षणिक वारसा लाभलेलं संगमनेर हे शहर आणि या शहरामध्ये घुलेवाडी गावामध्ये संदीपनी गुरुकुल नावाची जी संस्था आहे तर ती संस्था गेली अनेक वर्ष धर्माच्या शिक्षणाचा प्रचार प्रसार करतात आणि या गुरुकुलाचे सर्वेसर्वा एक महाराष्ट्रातील प्रतिभा संपन्न मृदंग अलंकार राम महाराज पवळ आज आपल्या मुलाखतीच्या निमित्तानं आलेले आहेत. रामकृष्ण हरी. खर तर ज्या वेळेस आध्यात्मिक शिक्षणामध्ये आपण वळत असतो तर काही कुटुंबामध्ये बालपणापासूनच हा वारसा असतो. तर महाराज तुम्ही हे सांगा की या क्षेत्राकडे वळत असताना तुमच्या बालपणापासून हे संस्कार कसे मिळाले? रामकृष्ण हरी. मी लहान असताना म्हणजे आमच्या कुटुंबामध्ये माझे आजोबा हे मैना वारकरी होते, पंढरपूरचे वारकरी. आणि ते एक वारी पंढरपूरचे करायचे आणि एक वारी नारायणगडाचे करायचे. बीड जिल्ह्यामध्ये माझं गाव आहे, पाटोदा तालुक्यामध्ये चुंबळी माझं गाव आहे. तर ते चुंबळीपासून नारायणगडापर्यंत ते वारी करायचे. 15 दिवसाची एकादश पंढरपूर आणि दुसऱ्या 15 दिवसाची नारायणगडाला. तर एक प्रसंग असा आहे का मी लहान असताना, चौथीला असताना चुंबळीवरून माझ्या आजोबांनी मला एकादशीला नेलं. तर ते हिवरशिंगा नावाचं गाव आहे. हिवरशिंग्याला गेल्यानंतर तिथून मला पायी पायी नारायणगडावर नेलं. त्या पायी पायी जाताना माझ्या आजोबांचा सगळा काकडा, भजन, हरिपाठ, सगळ्या संतांचे हरिपाठ त्यांचे पाठ होते. तर मला हिवरशिंग्यावरून नारायणगडापर्यंत जात असताना ते हरिपाठ पुढं म्हणायचे आणि मला पाठीमागं म्हणायला लावायचे. म्हणजे 5ही संतांचे, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, नामदेव महाराज, एकनाथ महाराज, अशा 5ही संतांचे हरिपाठ माझ्याकडून त्यांनी तिथपर्यंत जाऊस तर म्हणून घेतले. आणि तिथं गेल्यानंतर गुरुवर्य त्या नारायणगडाचे महंत महादेव महाराज नारायणगडकर यांच्या हाताने मला त्या दिवशी त्यांनी माळ घातली. आणि त्यानंतर गावाकडं 6वी पर्यंत, 5वी पर्यंत मी गावाकडं होतो. 6वीला माझ्या वडिलांनी मला तिथून गुलेवाडी म्हणजे आपल्या संदीपनी गुरुकुलची स्थापना तशी 97 सालात झालेली, परंतु मी 99ला गुलेवाडीला आलो आणि गुलेवाडीपासून माझ्या शिक्षणाची सुरुवात झाली. सखाराम महाराज तांगडे जे आहेत खरं तर त्यांनी हा आध्यात्मिक ज्ञानयज्ञ सुरू केला. मग त्यांच्याकडून तो वारसा तुमच्याकडे आला. परंतु संदीपनी गुरुकुलाला आजपर्यंत किती वर्ष झालीत
आणि किती विद्यार्थी या गुरुकुलाच्या मदतीनं आज धर्माचा प्रचार प्रसार करतात? तसं सखाराम महाराज तांगडे गुरुवारी अण्णा यांनी 97ला संस्था चालू केली. अच्छा. 95लाच ते गुलेवाडीत आले, परंतु 97ला रजिस्ट्रेशन संस्था झाली. आणि त्या संस्थेत आजपर्यंत 97 ते आता 2025 पर्यंत 28 वर्षे संस्थेला पूर्ण झाले. आज तागायत 2000 ते 2500 पर्यंत विद्यार्थी गुरुकुलमध्ये शिक्षण घेऊन गेले आहेत. अरे बापरे, एवढे मोठे विद्यार्थी जर तिथं शिकले तर मग तुम्हाला असं वाटलं नाही का की एखादी सेवाभावी संस्था आपण रजिस्टर्ड करावी, त्याच्या मदतीनं अधिक काही उपक्रम घ्यावेत? सेवाभावी संस्था पण आम्ही 2010ला स्थापन केली. ज्ञानराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अशी संस्था स्थापन केली आणि त्या संस्थेअंतर्गत मग पुन्हा सांदीपनी गुरुकुलची वाटचाल चालू आहे. अच्छा. आता सांदीपनी गुरुकुलाची जर पाहिलं तर एक अतिशय टुमदार अशी इमारत उभी आहे. एकूण किती विद्यार्थी आजच्या स्थितीला तिथं शिक्षण घेतात? सांदीपनी गुरुकुलची तसं खूप कठीण प्रसंगातून गुरुकुलची उभारणी झाली आहे. कारण एक काळ असा होता का 2005ला नव्याने गुरुकुल सुरुवात केली आणि पावबाकी या ठिकाणी विठ्ठल मंदिरात मुलं राहायची. त्या विठ्ठल मंदिरात मुलं राहून त्यांनी मधुकरी केली. खरं तर मधुकरी करून त्या लोकांनी खूप चांगला प्रतिसाद देऊन मुलांना सांभाळलं आणि त्या मंदिरातून थोडस छोट एक 4-5 खोल्यांचं गुरुकुल उभं राहिलं. पण ते होत असताना कुठंतरी आम्हाला जागा कमी पडायला लागली, कारण गुरुकुलमध्ये मुलं जास्त यायला लागली आणि तिथं 30 ते 40 मुलांची व्यवस्था होती. जास्त करण्यासाठी मग आम्ही गुलेवाडीला पाऊण-4 लॉन्सच्या जवळ 7 गुंठे जागा घेतली. किती विद्यार्थी आज समजा त्या संस्थेत शिक्षण? आज त्या संस्थेत 200 विद्यार्थी सध्या शिक्षण घेतात. तसं खूप मोठं काम आहे महाराज. एक शाळा जणू काही तुम्ही चालवता आणि पाहिलं तर तुम्ही महाराष्ट्रातले इतके सुप्रसिद्ध मृदंग अलंकार होत असताना तुमचे गुरु कोण आणि त्यांनी तुम्हाला घडवण्यामध्ये त्यांचा कसा वाटा आहे तो सुद्धा थोडा सांगा. तसं तर सुरुवात माझी गुलेवाडीलाच झाली. अच्छा. पखवाज शिक्षणाची सुरुवात माझी गुलेवाडीला झाली आणि तो पखवाज शिकत असताना गुरुवारी अण्णांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात झाली. परंतु तिथं पखवाज शिकवायला प्रल्हाद महाराज देशमुख ते यायचे. मग त्यांनी आम्हाला 3 वर्ष पखवाज शिकवला. त्यानंतर मला पुढच्या शिक्षणासाठी मी डिकसळ प्रकाश महाराज बोधले यांची संस्था होती आणि त्या डिकसळच्या संस्थेमध्ये मी गेलो आणि तिथं गुरुवर्य आमचे केशवजी जगदाळे गुरुजी, म्हणजे माझं जीवन त्यांच्याशिवाय अपूर्ण आहे असं मी म्हणेन तुम्हाला. कारण जगदाळे गुरुजींनी जे आम्हाला तिथं शिकवलं, मी तिथं फक्त 8 महिने होतो गुरुजींकडे आणि 8 महिन्यात मला गुरुजींनी पूर्ण सांप्रदायिक शिक्षण करून पुढचं काही तालांचं ज्ञान पण मला गुरुजींनी दिलं. तोच खरा म्हणजे गुरुजींचा आशीर्वाद आहे. सांदीपनी गुरुकुलात आम्ही असं ऐकलं की महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून सुद्धा मुलं येतात. तर आपल्याकडे कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमधून येणारी मुलं आहेत? आपल्याकडं महाराष्ट्रातून असा एकही जिल्हा राहिला नाही की त्या जिल्ह्यातला विद्यार्थी आपल्याकडे आलेला नाही. मुंबई, पुणे, नंदुरबार, सुरतचे काही विद्यार्थी आहेत, नागपूरचे काही विद्यार्थी आहेत, अकोले जिल्हा तिथले पण काही विद्यार्थी आहेत, बीडचे आहेत, संभाजीनगरचे आहेत, संपूर्ण जिल्ह्यांमधून आले. एवढ्या दूरवरून ही मुलं तिथे येत असताना त्यांचं पालकत्व आज तुम्ही सांभाळतायत. गुरुकुलामध्ये ह्या धर्म शिक्षणा व्यतिरिक्त कोणते कोणते उपक्रम चालतात त्याविषयी सुद्धा थोडीशी माहिती द्या. गुरुकुलामध्ये सध्या आमच्याकडे योग क्लास चालतो. त्यानंतर शैक्षणिक दृष्ट्या विचार केला तर इंग्लिश, गणित, काही ग्रामीण भागातून येणारे विद्यार्थी, सांप्रदायिक शिक्षणाबरोबर पखवाज पण झाला पाहिजे, गायन पण झालं पाहिजे, कीर्तन झालं पाहिजे आणि त्याबरोबर ते शिक्षणात पण कुठं मागं पडू नये यासाठी आम्ही इंग्लिश गणितचे क्लास चालू केले. त्यानंतर कॉम्प्युटर लॅब उभारले आणि ते कॉम्प्युटर लॅब चालू आहे, ते पण विद्यार्थ्यांना क्लास म्हणून देतो. आता एवढ्या वर्षाच्या तुमच्या प्रवासात ही सगळीच मुलं नामांकित कीर्तनकार, प्रवचनकार झाले नसतील, पण असे काही विद्यार्थी तुमच्या संस्थेतून घडले असतील की त्यांनी वेगळ्या क्षेत्रात सुद्धा आपला वेगळा नावलौकिक प्राप्त केला. त्या विद्यार्थ्यांच्या नावाचं थोडी माहिती सांगा. संस्थेमध्ये आतापर्यंत गायन क्षेत्रात खूप मोठे विद्यार्थी झाले, वादन क्षेत्रात झाले आणि कीर्तन क्षेत्रात पण झाले आणि त्या पुढे जाऊन सांगतो की इतर क्षेत्रामध्ये खूप मुलं गेले.
माझ्याकडचा एक विद्यार्थी आहे, बीड जिल्ह्यातलाच आहे, तो आता ठाण्यामध्ये पोलीस आहे. अरे पण पोलीस असताना तो पप्पाच पण विचारत झालेला आहे. छान. म्हणजे असे पण आहे, पुण्यामध्ये आहे, हे स्टुडिओचं वगैरे काम करतो किंवा मोठं त्याचं फ्लेक्सचं मोठं दुकान आहे. अच्छा. असे भरपूर विद्यार्थी आहेत. हा, नावाने म्हणजे सांगता येईल. मूळ गोष्ट एक आहे की संदीपनी गुरुकुलामध्ये एक आदर्श विद्यार्थी घडत असताना त्या ठिकाणी फक्त वारकरी संप्रदायाचं शिक्षण दिलं जातं असं नाही. त्या मुलांना चांगल्या पद्धतीनं संगणकी ज्ञान दिलं जातं, योगाचं प्रशिक्षण दिलं जातं. बरं, ती मुलं पाठीमागे राहू नयेत अभ्यासात, इंग्रजी गणिताची स्पेशल ट्युशन त्या ठिकाणी देणारे शिक्षक तुम्ही कार्यरत केले. खूप चांगलं लक्ष तुम्ही देता. परंतु असं आहे की या मुलांच्या आहाराकडे विशेष लक्ष दिलं जातं का, किंवा त्याविषयी थोडी माहिती सांगा. या मुलांच्या आहाराकडे म्हणजे आता ज्या परिस्थितीत आम्ही शिकलो, कदाचित त्या काळात ती चांगलीच होती सुविधा, पण आताच्या काळात पालकांना थोडस मॉडिफाय व्हायचं असतं. त्यामुळे आपल्या मुलांना कोणताही त्रास नको. त्या काळात आम्ही मधुकरी मागून शिकलो, पण आजच्या काळात ते पालक ऍक्सेप्ट करत नाही. त्यामुळे आम्हाला त्या पद्धतीनेच मुलांची व्यवस्था करावी लागते. माझ्याकडे आता सकाळी मुलांना गिर गाईचं दूध आहे. अरे वा. त्यानंतर जेवणाची व्यवस्था एकदम सुंदर, भाजी पोळी, वरण भात, हे सगळ्या गोष्टी 8 दिवसातून त्यांना 1 दिवस गोड जेवण असतं. अशा सगळ्या, कारण जेवण महत्वाचं आहे, आहार हा महत्वाचा आहे. त्यामुळे मुलांना आम्ही त्या गोष्टी खरं एवढे 200 विद्यार्थी तुम्ही सांभाळत असताना आम्हाला जी माहिती मिळाली ती अशी आहे की तुम्ही 15 ते 16 असे विद्यार्थी दत्तक घेतले की अगदी काहींचं मातृपितृछत्र हरपलेलं आहे किंवा त्यांचा सांभाळ करणं कठीण आहे. अशी लेकरं तुम्ही स्वतःची मुलं समजून आपल्या संस्थेमध्ये घेऊन आलात आणि त्यांचं पालकत्व तुम्ही स्वीकारलं. त्याविषयी सुद्धा थोडीशी माहिती सांगा. म्हणजे ज्यावेळेस नवीन गुरुकुल उभारणी झाली त्यावेळेस माझा स्वतःचा एक संकल्प होता का ह्या 200 विद्यार्थ्यांबरोबर आपण किमान 10 तरी मुलं अनाथ सांभाळू. परंतु योगायोगाने असं झालं का 10च्या ऐवजी माझ्याकडे पहिल्या वर्षी 20 मुलं अनाथ होते. मग नंतर थोडे कमी झाले 3-4. आता सध्या माझ्याकडे 16 मुलं आहेत अनाथ. त्यांचं पूर्ण जबाबदारी मी फार स्वतः मोठी घेतो. जबाबदारी आहे महाराज. आज आपण आपलं स्वतःच एखादं लेकरू जर पाहिलं तर त्याचा संपूर्ण शैक्षणिक खर्च असेल, निवासाचा खर्च असेल, किंवा त्याला दिलं जाणारं जे अन्न आहे किंवा बाकीचं याचा खर्च प्रचंड खर्च आहे. मग तसा विचार केला तर तुम्हाला देणगीदार मिळावे असं वाटलं नाही का? की बाहेर आपण पाहतो एखादा वाढदिवस साजरा करायचा असला तर लोक एखाद्या वृद्धाश्रमात जातात, ज्या ठिकाणी अपंग विद्यार्थी असतील, अपंग आपल्या माता भगिनी असतील, अशा ठिकाणी जाऊन डोनेशन देतात आणि वाढदिवस साजरे करतात. आता तुमची संस्था जर पाहिली तर अशा पद्धतीनं दाते आम्हाला कधी येताना दिसत नाही. खरं तर त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे. त्याविषयी सुद्धा माहिती. तुमचं बरोबर आहे, पण विषय असा आहे का तो आम्ही त्याचं मार्केटिंग कधी केलं नाही खऱ्या अर्थाने. आणि मी माझ्याकडे जे मुलं आहेत अनाथ मुलं जरी सांभाळायचो, पण मी कधी कोणाला सांगितलं नाही का मी माझ्याकडे अनाथ मुलं सांभाळतो. बरोबर, माहिती झाली नाही. ऍक्च्युली त्यांचं शैक्षणिक खर्च, कपडा लागतात, सगळं मी स्वतः करतो आणि ते गुरुकुलच्या खर्चातूनच करतो. पण मी असं कोणाजवळ गेलो नाही का माझ्याकडे अनाथ मुलं आहेत तुम्ही मदत करा किंवा असं करा सांगितलं. त्यामुळे मग ते कधी संपर्क आला नाही. पण आता इथून पुढं चाललाय विचार त्या निमित्ताने अजून 4 मुलं माझ्याकडे अनाथ जास्त सांभाळता येतील. बरोबर. कारण काय होतं महाराज, देणाऱ्यांची हात हजारो, दुबळी माझी जुळी असं म्हटलं जातं. आपण जर समाजातील लोकांना जर सांगितलं की अशा पद्धतीचं काम त्या ठिकाणी चालतंय तर निश्चित आपण जर लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवली तर दाते सुद्धा आपल्यापर्यंत निश्चित येतील. आता एवढ्या मोठ्या संकुलात ही सगळी व्यवस्था करत असताना सुरक्षिततेच्या दृष्टीनं आज शासनाचा नियम आहे मुलांना रागवायचं नाही, बोलायचं नाही. मग सीसीटीव्ही कॅमेरे जे आहेत तर शासनाने कंपल्सरी केलेले आहेत. मग त्याची काय व्यवस्था तुम्ही केली? सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले सर्व ठिकाणी. कारण माझ्याकडं 32 कॅमेरे आहेत. अरे बापरे, फार. सगळे ग्राउंड प्लस मुलांच्या झोपण्याच्या रूम सगळ्या कव्हर केलेल्या आहेत. आणि सीसीटीव्हीचा फायदा असा आहे का किमान मुलांना पण कळतं आणि आम्ही मुलांवर रागवत नाही. पहिली गोष्ट, सांप्रदायिक शिक्षण हे बळजबरीचं शिक्षण नाही. त्यामुळे मुलांना एक संस्कार म्हणून लावायचं असतं आणि त्या संस्कारात मुलं वाढायला लागल्यावर तेवढा त्रास होत नाही. पण सीसीटीव्ही कॅमेरे आहे. म्हणजे जी शासनाची नियमावली त्या नियमावलीचं खूप चांगलं पालन महाराज तुम्ही करताय.
आता जर पाहिलं एवढे 200 विद्यार्थी तुम्ही सांभाळत असताना समजा त्यांचं दिवसभराचं शेड्यूल कसं आहे, समजा किती वाजता ही मुलं उठतात, कोणते कोणते उपक्रम असतात, किती वाजता झोपतात, याविषयी सुद्धा माहिती सांगा. मुलं सकाळी पहाटे 5 वाजता उठतात. बरं. 5 वाजता उठल्यानंतर त्यांचा मृदंगाचा रियाज असतो. अच्छा. पहाटे 5 ला आम्ही रियाज चालू करतो. 5 ते 6 त्यांचा रियाज असतो. 6च्या नंतर त्यांचं स्नान वगैरे असतं. 6:15 ला त्यांना आम्ही दूध देतो. अच्छा. त्यानंतर आमचा श्री भगवद्गीतेचा पाठ असतो आणि भगवद्गीतेचा पाठ झाल्यानंतर एक दिवस मृदंग क्लास आणि एक दिवस गायन क्लास अच्छा. असं कंपल्सरी सकाळच्या शेड्यूल मध्ये असतं. त्यानंतर मुलं काही राहिलेला अभ्यास करून 9:30 वाजता जेवण करून 10 वाजता शाळेत जातात आणि आल्यानंतर आम्ही मुलांचं 5:30 वाजता हरिपाठ घेतो. 5:30 ते 6:30 आणि 6:30 ते 7:15 पर्यंत योग क्लास आहे त्यांचा अच्छा. आणि 7:30 ला त्यांना जेवण असतं संध्याकाळचं. छान. जेवण झाल्यानंतर संध्याकाळी शाळेचा अभ्यास त्यांचा 8 ते 10 या वेळेत आम्ही छान. शाळेचा अभ्यासाकडे सुद्धा लक्ष दिलं जातं. एकदम हो. चांगली गोष्ट. आणि अभ्यासात काय आहे, प्रत्येक हॉलला आमच्याकडे मॉनिटर आहे. ते मॉनिटर संध्याकाळी त्यांचा अभ्यास चेक करूनच त्यांना झोपता येईल. जिल्ह्यामध्ये एक आपल्या गुरुकुलाचा वेगळा ठसा आहे. तुमचे काही विद्यार्थी अगदी जवळपासचे जे हायस्कूल आहे त्याच्यामध्ये पहिले सुद्धा आल्याची माहिती आम्हाला मिळालेली. हो, गेल्या वर्षीच एक सुरतचा मुलगा होता माझ्या, बरं. पाटील म्हणून. त्याचं त्या शुक्लेश्वर विद्यालयात पहिला नंबर आलेला आहे सुकेवाडी. आणि आज तो AI चं ऍडमिशन त्याला सरकारी नंबर लागला. नाशिकलाच आहे. म्हणजे गुणवत्ता सुद्धा तुम्ही जपली. त्यांना शिक्षण देत असताना त्यांना जे रेग्युलर शिक्षण आहे आपलं त्याच्याकडे सुद्धा तुम्ही विशेष लक्ष जे आहे तर ते दिलेलं आहे. काही तुमचे महाराष्ट्राला मिळालेले नामांकित मृदंग अलंकार असतील, प्रवचनकार असतील किंवा कीर्तनकार असतील, त्यांची नावं सुद्धा आपण सर्वांना समजावीत म्हणून सांगितली तर बरं राहील. माझ्याकडं आता सध्या जवळजवळ 8 ते 9 विशारद मुलं असतील. अरे वा. आणि बाकीचे कीर्तन वाजवणारे भरपूर मुले आहेत, गाणं तयार आहे. माझ्याकडे एक जुन्या फळीतले नवनाथ महाराज गीते संगीत अलंकार झाले. शुभम महाराज बनकर म्हणून आहेत, माऊली महाराज तांबे, आता सध्या महाराष्ट्रात त्याचं चांगलं नाव आहे. राहुल महाराज तांबे, अजून बरेच आहेत. म्हणजे अच्छा, अच्छा. सगळ्यांचे नाव सांगितले तर भरपूर आहेत, पण सध्या टॉप मध्ये हे आहेत कलाकार. छान. गुरुकुलचं नाव ते उज्ज्वल करतायत. खरं आपण पाहिलं तर सर्व विद्यार्थी तिथं तुम्हाला गुरुजी गुरुजी म्हणतात. आणि गुरुकुलाचं हे जे शिक्षण आहे तर हे शिक्षण जसं पूर्वी आश्रमामध्ये कुठंतरी जंगलाच्या सानिध्यात किंवा ह्या क्रमिक जीवनापासून दूर जाऊन दिलं जायचं, तर आज ज्यावेळी हे पालक विद्यार्थ्यांना भेटायला येतात तर त्यावेळी पालकांच्या असलेल्या प्रतिक्रिया काय वाटतं पालकांना, तर काय पालक काय बोलून दाखवतात तुमच्याकडे गुरुजी म्हणून? म्हणजे तसं गुरुकुल या शब्दाचा अर्थच त्या शब्दात आहे. बरोबर. गुरु आणि कुल म्हणजे गुरुच्या कुल म्हणजे घर. बरोबर. गुरुच्या घरी जाऊन शिक्षण घेणं यालाच गुरुकुल म्हणतात. बरोबर. त्यामुळे गुरुकुल पद्धती ही सांदीपानी ऋषी जे भगवान विष्णू आणि बलिराम हे सांदीपानींकडे होते, म्हणजे कृष्ण आणि बलराम. जसं वशिष्ठांकडे प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण हे शिकले, ते गुरुकुल पद्धतीने शिकले. ते देव असून सुद्धा गुरुच्या घरी जाऊन शिकले. बरोबर. तसंच ही पद्धत खूप चांगली आहे, गुरुच्या घरी जाऊन शिकणं. आणि आपण आज पाहतो जे गुरुकुलला मुलं राहतात त्यांचं जीवनही वेगळ्या पद्धतीने चालतं. त्यांना एक संस्कार वेगळे मिळतात आणि त्यांच्यामधला जो अहंकार नावाचा तो पूर्ण कमी झालेला असतो मुलांमधला. त्यामुळे गुरुच्या घरी जाऊन शिकणं याला खूप महत्व आहे. खरं एवढे विद्यार्थी सांभाळत असताना त्या विद्यार्थ्यांची सुरक्षितता, मग त्यांना शाळेपर्यंत पोहोचवणं असेल, त्यांना परत घेऊन येणं असेल, तर याचं कसं नियोजन केलंय? म्हणजे आपण याचं नियोजन सुद्धा मी माझ्याकडे 2 विद्यार्थी त्यांनाच गाडी घ्यायला लावली. मोठी स्कूल बस आहे का? स्कूल बस आहे. अच्छा अच्छा. जवळजवळ 50 सीटर स्कूल बस आहे. तर त्यांनाच गाडी घेऊन त्यांनाच मानधनाच्या स्वरूपात त्यांना येण्या जाण्यासाठी आपण देऊन ते मुलं आणतात, सोडतात. म्हणजे सकाळच्या वेळेत शाळेच्या वेळेत सोडतात, शाळा सुटल्यानंतर घेऊन येतात. मुलं कुठेही रस्त्याने पायी आपले जात नाही. ते एक सुरक्षिततेच्या दृष्टीने खूप चांगलं आहे. म्हणजे बारीक विचार जर केला तर या मुलांना रस्त्याने जात असताना
आता अगदी समनापूर, सुकेवाडी किंवा घुलेवाडी पर्यंतचे जे रस्ते, याला मोठ्या प्रमाणात ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर असतील, ट्रक असतील, बैलगाड्या असतील, यांचा वावर असतो. एखाद्या मुलाचा अपघात व्हायला नको म्हणून अतिशय चांगली काळजी तुम्ही त्या ठिकाणी घेता. संदीपनी गुरुकुलाच्या मदतीनं काही असा वेगळा उपक्रम की जो संपूर्ण राज्याला, देशाला दिशादर्शक राहील, असं तुमच्या मनात आहे का? सांदीपनी गुरुकुलच्या मदतीनं आणि ज्ञानराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या म्हणजे स्थापनेनं खरोखर महाराष्ट्रात माझा तर स्वतःचा संकल्प आहे का हजारो विद्यार्थी घडवणे. म्हणजे गुरुकुल फक्त गायन, वादन आणि कीर्तन शिकवण्यासाठीच नाही, तर आपला मुलं एक संस्कारिक कसा होईल, संस्कारक्षम कसा होईल, यासाठी गुरुकुल आहे. त्यामुळं पूर्ण महाराष्ट्रातून विद्यार्थी यावेत आणि मोठ्या स्वरूपात ते काम व्हावं ही अपेक्षा आहे. राम महाराज, खर तर तुमच्या आजपर्यंतच्या जडणघडणीत दत्तात्रयांनी जसे 24 गुरु केले होते, आपल्या जीवन घडत असताना अनेक लोक आपल्या संपर्कात येतात, ते आपल्याला काही देऊन जात असतात. असे कोण कोण व्यक्ती तुमच्या आयुष्यात आले आणि त्यांनी तुम्हाला घडवलं? खरं म्हणजे आज मी जो या स्टेजला आहे, तर ही स्टेज फक्त माझ्या गुरुजींमुळे मला मिळालं. माझे गुरुजी पंडित केशवजी जगदाळे गुरुजी यांच्या आशीर्वादानेच मी आज इथपर्यंत आहे. आणि माझ्या जडणघडणीत सुरुवातीला गुरुवर्य सखाराम महाराज तांगडे अण्णा असतील, त्यानंतर सुकेवाडीचे काही सामाजिक कार्यकर्ते, सुभाषराव कुटे, विलासराव कुटे, गुलेवाडीचे बरेच मित्र परिवार आहे, आणि माझे जिवलग, आम्ही तिघांची दोस्ती म्हणून सांगतो. माझे जिवलग मित्र रोहिदास महाराज बर्गे आणि युवा कीर्तनकार अनंत महाराज काळे, या दोघांच्या जास्त सहकार्य. तुम्हाला ब्रह्मा विष्णू महेश म्हणूनच ओळखतात महाराष्ट्र. त्यामुळे आम्ही तिघांनी कोणतीही गोष्ट ठरवली तर आम्ही ते करतो. कारण करतो म्हणजे एकमेकाच्या सहकार्य. गुरुकुल असेल तर ते मला सहकार्य करतात, इतर काही कार्यक्रम असेल तर आम्ही सगळे एकमेकाला सहकार्याने चालतो. असं सर्वांचं योगदान, भरपूर जणांचं योगदान आहे. माझ्यासाठी सगळ्यांचा आशीर्वाद आहेच, त्यांच्याच आशीर्वादाने चालतो. मानवता संवाद पॉडकास्टच्या निमित्तानं, मुलाखतीच्या निमित्तानं महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध आणि प्रतिभा संपन्न मृदंग अलंकार हरिभक्त परायण राम महाराज पवळ यांनी आज आपणाशी दिलखुलासपणे संवाद साधला. रामकृष्ण. रामकृष्ण.